त्याला काय काम आहे आता? ते गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं म्हणून आम्ही शांत होतो की तेव्हा बोलणार नाही. आता म्हणलं तेव्हा नाही बोलणार तर आम्ही नाही बोलणार. 2 दिवस गप बसलं, त्यांनी केलं करू सुरू. मग मी गप बसणार का? नाही बसणार. महाजन साहेबांनी काय करावं, त्याला यारोडीच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन गोळ्या घालावं, त्याला 2-3 गोळ्या द्यावा खायला, नाही ते पागल होईल. त्याला 2-3 गोळ्या देणं खूप गरजेचं आहे. त्याला गोळ्याची आवश्यकता आहे. नसता ते टकोऱ्यावर चालू शकतं थोड्याच दिवसात. ते बधीर झालं, बधीर काहीच नाही. त्याला ऐकीचं सुद्धा नाही राहिलं उत्तर द्यायचं. काल भुजबळांची जी भाषा होती ती दारुड्या वगैरे अशा शब्दांचा त्यांनी गंभीर स्वरूपाचा प्रयोग केलेला आहे. काय वाटतं तुम्हाला, एका मंत्रीच्या पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अशा वक्तव्य केले जातात? नाही, ते अपघातानं झालेले असले मंत्री नसते. गोरगरिबांच्या जातींच्या गोरगरिबांचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करायचा, नेता म्हणून मिळवायचं आणि गोरगरीब ओबीसी बांधवांचा वापर करायचा आणि स्वतःचा राजकीय स्वार्थ साधायचा, असा माणूस आहे. त्याच्यामुळं गोरगरीब ओबीसी बांधवांच्या लक्षात आलं की आपल्या जीवावर मराठ्यांचे गोरगरीब ओबीसी बांधवाचे भांडणं लावते. आपण भांडणं करायची गरज नाही याच्यासाठी, याच्या राजकीय स्वार्थासाठी असलं आहे ते. त्यामुळं त्याच्यावर काय लक्ष द्यायची गरज नाही. आणि त्याला तर चॅलेंज केलं आहे. चॅलेंज करणं एवढं सोपं नाही. मी त्याला चॅलेंज केलं ना, आता पुन्हा करू. जन्माल्यापासून आत्तापर्यंत मी इथं बसलो तिथपर्यंत माझी नार्को टेस्ट करा. जर थेंब जरी दारूचा निघाला ना, थेंब, तरी मी जिवंत समाधी घेईन. नसतात त्याने घ्यायची, जिवंत समाधी त्याने घ्यायची. आपण बघतो की ओबीसी सुद्धा आंदोलन करताय, मात्र कोणताही आमदार किंवा कोणताही मराठा लोकप्रतिनिधी केंद्राकडे प्रस्ताव टाका अशी मागणी करत नाही. तुम्हाला काय वाटतं, या आमदारांची भूमिकेवर तुम्हाला काय वाटतं? नाही, केंद्राकडे आपली मागणीच नाही. कारण आपण वरचं आरक्षण मागतच नाही. वरचं आरक्षण आपण मागतच नाही. वरचं आरक्षण मागत नाहीत, ते टिकतही नाही आणि टिकणारही नाही, टिकणार पण नाही. त्यामुळे आम्ही ते मागत नाहीत. आमच्या नोंदी इथं सापडल्यात. आम्ही ओबीसी आरक्षण आहे, आम्हाला ओबीसीतच पाहिजे. त्यामुळे तिकडं बोलून उपयोग नाही. आणि आम्हाला माहिती आहे कोणचा आमदार मताची बेरीज करून बोलतोय आणि कोण स्पष्ट मराठ्यांच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून बोलतोय. याच्याकडं मराठ्यांचं बारकाईने लक्ष. त्यांना वाटत असत मी बोललो भाषण केलं, मराठी आता खुश होते की बोलला. तसं बोलणं नाही पाहिजे आम्हाला. मराठ्यांच्या लेकरांसाठी कायदाच पारित झाला पाहिजे, हे बोलणं आम्हाला पाहिजे. तेच आता मराठ्याचं, त्याच्याकडेच मराठी लक्ष ठेवणार. नसता मराठ्या दारात आल्यानंतर मराठी तुम्हाला 100% प्रश्न कसे विचारतात बघा. आज नागपूर अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री जे आहे ते मराठा आरक्षणाविषयी जी आहे ती भूमिका स्पष्ट करणार आहेत. नेमकं तुम्हाला आता या सगळ्या याच्यावर नेमकं काय वाटतं? दिवस पण संपत आलेत, मुदत पण संपत आली. त्यांनी जे मंत्री महोदय पाठवले होते मुख्यमंत्री साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा 2 पाठवले होते, अजितदादांनी सुद्धा 2 पाठवले होते. त्यांचे आलेले प्रतिनिधी, मंत्री, तज्ज्ञ, काही आमदार, त्यांचं जे शिष्टमंडळ मोठं आलं होतं, त्यांनी जे लिहून घेतलंय म्हणजे आम्ही दिलेलं नाही, त्यांच्याच तज्ज्ञांनी लिहून घेतलं की हे कायद्यात बसतं. त्या आधारावर मुख्यमंत्री साहेबांना आज उत्तर द्यावं. मुख्यमंत्र्यांनी खरं बोलावं आणि प्रामाणिकपणा दाखवावा. आज त्यांच्यासाठी कसोटी आहे. त्यांनी खरं बोलावं, मराठ्यांच्या नजरेतून उतरू नये त्यांनी. आणि आम्हाला 100% खात्री, मुख्यमंत्री साहेब एकही शब्द खोटं बोलणार नाहीत. जे कागदावरती लिहून घेतलेलं आहे त्याच आधारावर मुख्यमंत्री साहेब आज बोलून उत्तर देणार, ही मराठ्यांना आशा आहे. 100% ते खरं बोलणार आणि प्रामाणिकपणा दाखवणार म्हणजे दाखवणार. कारण कागदावर जे लिहिलंय ते त्यांच्या तज्ज्ञांनी लिहिलंय, आम्ही नाही.